महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रतिनिधी मंडळाची वेल्स संसदेला भेट. प्रतिनिधी मंडळानं संसद परिसराची पाहणी करत तिथल्या कामकाजाची घेतली माहिती. जागतिक बदलांवरही चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ विवेक कलोती नाराज. अमरावतीमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरनं कलोती नाराज असल्याची चर्चा. तर पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस मिळालं, कलोतींची फेसबुक पोस्ट. मुंबई ते विजयदुर्ग प्रवास 5 तासांमध्ये करता येणार. 1 मार्चपासून रोरो सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती. ऑनलाईन तिकीट विक्रीही सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात निवती रॉक इथे पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी. पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातील रंगीबेरंगी मासे, प्रवाळ पाहता येतील. युद्धनौका निवती रॉकच्या परिसरातील समुद्राच्या तळाशी विराजमान केली जाईल. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. आजूबाजूचे सांडपाणी चौदार तळ्याच्या पाण्यामध्ये मिसळत असल्यामुळे संरक्षण भिंत, शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी हा निधी वापरणार असल्याची गोगावलेंची माहिती. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाची 86 कोटींपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत. 10 दिवसांमध्ये थकबाकी भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याचा पाटबंधारे विभागाचा इशारा. बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना मांजरा धरणातनं पाणीपुरवठा केला जातो. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय 10वी परीक्षेदरम्यान आढळले 10 तोतया विद्यार्थी. केंद्र प्रमुखांनी रितसर कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली. मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयामध्ये लाच घालणाऱ्या राजू ढेरिंगेला जामीन मंजूर. मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष कोर्टाने केला जामीन मंजूर. जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीवरती प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन. गावाचा कारभार सरपंचांकडेच राहावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुण्याच्या मावळमध्ये पवना डॅममध्ये बुडून मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ऋतिक साखरेचा मृत्यू झाल्याची माहिती. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई गँगनं मागितली 10 कोटींची खंडणी. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरनं व्हॉइस नोट पाठवत केली खंडणीची मागणी. तर धमकी आलेला नंबर अमेरिकेचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.